मी जर आज तुम्हाला सांगितलं की लाखो लोक चॅट जीपीटी वापरून शेअर मार्केटमध्ये रिसर्च करतात, तुम्ही काय म्हणाल? अरे हो, हे तर आम्हाला माहिती आहे. पण जर मी तुम्हाला तर सांगितलं की अनेक लोक चॅट जीपीटीला विचारतात की मला एक मल्टीबॅगर स्टॉक सांग, आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट काय माहितीये का, की काही लोक चॅट जीपीटीने सांगितलेल्या शेअर्स मध्ये थेट पैसे पण गुंतवत आहेत. पण प्रश्न असा आहे, हे खरंच योग्य आहे का हो? आणि चॅट जीपीटी खरंच पुढचे मल्टीबॅगर स्टॉक शोधू शकतो का, की हा फक्त एक हाईप आहे का चुकीची पद्धत आहे? आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेवटी असे काही प्रॉम्प्ट देणार आहे जो वापरून तुम्ही चॅट जीपीटीला तुमच्या पर्सनल रिसर्च अनालिस्ट बनवू शकता. आणि म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण इथे असा कित्येक गोष्टी आज तुम्हाला नवनवीन शिकता येतील. नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं सहर्ष स्वागत करतो तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर. पुढे जाणारे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तरच लाईक करायचा आहे. आणि त्याच्या आधी मी एक कम्युनिटी बनवली आहे, फ्री मध्ये तुम्ही ती जॉईन करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंट मध्ये मी पिन केलेली आहे. आता सर्वप्रथम एक गोष्ट समजून घ्या, चॅट जीपीटी हा इन्व्हेस्टर नाहीये, तो फंड मॅनेजर पण नाहीये, तो वॉरेन बफेट सरांसारखा टॅलेंट पण नाहीये, आणि तो भविष्य सांगणारा कुठला ज्योतिषी अजिबात नाहीये. मग लोक त्याचा वापर का करतात बरं? कारण चॅट जीपीटीची खरी ताकद ही स्टॉक पिक करणे नाहीये, ती माहिती शोधून देणे, समजावणे आणि अनालाइज करणे ही आहे. आणि इथेच 90% इन्व्हेस्टर्स एक चूक करतात. ते चॅट जीपीटीला विचारतात, मला उद्याचा मल्टीबॅगर सांग. पण स्मार्ट इन्व्हेस्टर्स चॅट जीपीटीला विचारतात, मला मजबूत बिझनेस शोधून दे. आणि या दोन प्रश्नांमध्ये खूप सारा फरक आहे, आणि तो तुम्हाला मी डिटेलमध्ये शिकवून सांगणार आहे. लक्षात घ्या, एक उदाहरण आपण याच्या आधी बघून घेऊया. समजा मला रिन्युएबल एनर्जी सेक्टरमध्ये गुंतवणूक करायची आहे. मी चॅट जीपीटीला विचारू शकतो, भारतातील रिन्युएबल एनर्जी सेक्टर मधील टॉप कंपनीज कुठल्या आहेत बाबा? आणि काही सेकंदामध्ये मला हा पूर्ण सेक्टर समजून जातो. मग मी पुन्हा त्याला विचारतो, या सेक्टर मधील मार्केट लीडर कोण आहेत, मग या कंपन्यांची रिव्हेन्यू सोर्स काय आहेत, आणि या सेक्टर मधील रिस्क काय आहेत, पुढील 10 वर्षांमध्ये ग्रोथ ड्रायव्हर्स कोणते आहेत. आता एवढं विचारल्यावर मित्रांनो, पूर्वी ही माहिती शोधण्यासाठी नॉर्मली आपल्याला जवळपास 1 ते 2 दिवस जायचे, कारण आपण हे सगळं टप्प्याटप्प्याने शोधायचो. आज काही सेकंदामध्ये, मिनिटामध्ये आपल्याला सगळी डिटेल माहिती मिळते. म्हणून एआय आजच्या जगात गेम चेंजर आहे, आणि ह्याच्याविषयी मी आज तुम्हाला खूप आणखी डिटेल पॉइंट्स पण देणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट, चॅट जीपीटी काय करू शकत नाही ते पण समजून घेऊया. त्याच्या आधी लक्षात घ्या, तो उद्याचा शेअर प्राइस नाही सांगू शकत, तो गॅरंटी देऊ नाही शकत, तो इनसाइडर इन्फॉर्मेशन देऊ नाही शकत, तो नाही सांगू शकत की टीसीएस उद्या 5% वाढेल की 5% पडेल. आणि जर कोण तुम्हाला असं सांगत असेल की चॅट जीपीटी भविष्यातील स्टॉकच्या प्राइस सांगतो, तर सावध राहा, इथे तुम्हाला पुन्हा मिसलीड केलं जाऊ शकतं. मग तुम्हाला प्रश्न पडेल की अरे बाबा करायचं काय? तर लक्षात घ्या, चॅट जीपीटीचा योग्य वापर काय, मी स्वतःची पद्धत वापरतो ती आता तुम्हाला समजून सांगतो. आता बघा, याच्यामध्ये तुम्हालाही करायचंय. पहिली गोष्ट, सेक्टर निवडा. उदाहरण दाखल सांगेल, एआय, डिफेन्स, पॉवर, बँकिंग, रिन्युएबल एनर्जी यासारखे कुठले असू शकतात, तुम्हाला आवडेल ते. आता त्याच्यानंतर स्टेप 2, चॅट जीपीटीला सांगा या सेक्टर मधील टॉप लिस्टेड कंपनी शोधून घे. तो त्याचं काम करून घेईल. त्याच्यानंतर स्टेप 3, पुढचा प्रॉम्प्ट त्याला द्या की या कंपन्यांपैकी मार्केट शेअर, प्रॉफिट ग्रोथ, आरओई आणि डेप्ट यावर आधारित एक रँकिंग तयार कर. त्यानुसार तो सगळ्यांचं रँकिंग बनवेल. याच्यानंतर थांबवू नका, त्याला स्टेप 4 द्या. त्याला सांगा की या कंपन्यांचं कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज काय आहे ते मला रिसर्च करून दे. तो ते पण करून घेईल. हे झालं की पुन्हा थांबवू नका, स्टेप 5 त्याला द्या. या कंपन्यांच्या रिस्क काय आहेत त्या शोधून दे. आता काय होईल, एवढं सगळं दिल्यानंतर ना तुमच्याकडे एक रिसर्च रिपोर्ट तयार आहे. पण इथे अजून एक पॉवरफुल ट्रिक आहे, लक्षात घेऊ नये का. आता हे सगळं सांगितल्यानंतर ना चॅट जीपीटीला एक असा स्मार्ट प्रॉम्प्ट द्या, ज्याच्यामध्ये मी त्याला सांगेन की एक बाबा, एक रिसर्च अनालिस्ट म्हणून काम कर माझ्यासाठी, आणि फाइंड फंडामेंटली स्ट्रॉंग इंडियन कंपनीज विथ आरओई अबोव 15%, डेप्ट टू इक्विटी बिलो 0.5%, प्रॉफिट ग्रोथ अबोव 15%, सेल्स ग्रोथ अबोव 10%, अँड स्ट्रॉंग इंडस्ट्री पोझिशन. हे सगळं सांगितल्यानंतर मी त्याला सांगेन, प्रिपेअर अ डिटेल इन्व्हेस्टमेंट रिसर्च रिपोर्ट. आणि मग बघा, तुमच्याकडे काही सेकंदात प्रायमरी रिसर्च तयार होईल. मग आता तुम्ही विचाराल की पुढचा मल्टीबॅगर चॅट जीपीटी शोधू शकतो का? माझं उत्तर आहे अजिबात नाही. आता तुम्ही म्हणाल का? लक्षात ठेवा,
तो तुम्हाला मल्टीबॅगर शोधण्यासाठी लागणारा वेळ 80 ते 90 95% कमी करू शकतो. आणि हा खरा फरक आहे, हे आपल्याला कोण शिकवत नाही. लक्षात ठेवा, कारण स्टॉक मार्केटमध्ये पैसे माहितीमुळे नाही, योग्य माहितीवर योग्य निर्णय घेतल्यामुळे मिळतात. आणि ChatGPT तुम्हाला माहिती देऊ शकतो, निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे. आणि तो निर्णय घेण्यासाठी जर नॉलेज नसेल तर ते तुमच्याकडे आलं पाहिजे. आता कल्पना करा, एका बाजूला एक इन्व्हेस्टर ए आहे, तो आधी युट्यूब शॉर्ट्स बघून स्टॉक खरेदी करतो, इतर माहिती बघून स्टॉक्स खरेदी करतो. दुसऱ्या बाजूला इन्व्हेस्टर बी उभा आहे, तो ChatGPT वापरून सेक्टर अनालिसिस करतो, बिझनेस समजून घेतो, रिस्क समजून घेतो, मॅनेजमेंट पण समजून घेतो आणि 5 वर्षांनी कोण चांगले रिझल्ट मिळवेल. आता विचार करा बरं, ए का बी? उत्तर स्पष्ट आहे, तुमच्या समोर रिझल्ट आहे. आणि म्हणून मला वाटतं की पुढील 10 वर्षात 2 प्रकारचे इन्व्हेस्टर्स असतील. आता याच्यामध्ये पहिले असतील जे AI ला घाबरतील, दुसरे असतील जे AI चा वापर करून इतरांपेक्षा पुढे जातील. प्रश्न आहे, तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये असणार? लक्षात घ्या, जर तुम्हालाही असं प्रॉम्प्ट शिकायचं असेल, तुम्हाला इन डिटेल प्रॉम्प्ट लिहायचं असेल तर आत्ताच 880 280 90 90 या नंबरला AI असा मेसेज करा व्हॉट्सअपवर जाऊन, आणि डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करून आमचा जो ग्रुप आहे तो जॉईन करा. का तर मी AI वर खूप सारे फ्री वेबिनार घेत असतो, जिथे अशा कित्येक गोष्टी तुम्हाला पण शिकता येईल आणि तुम्हालाही काळाच्या सोबत पुढे राहता येईल. आता मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमच्यासाठी असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बनवत असतो. तुम्हालाही जर हा व्हिडिओ आवडला ना तर कसा वाटला बरं हे कमेंट करून ऍडिशनली सांगा, आणि मी भेटेल असेच इंटरेस्टिंग काहीतरी घेऊन. मग आता तुम्ही ठरवा, व्हिडिओ चांगला आहे का वाईट आहे, आणि चांगला असेल तर लाईक पण करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर पण करा. धन्यवाद.